विचार पुष्प या कार्यक्रमात आज आपण ऐकूया दोहा या छंदोबद्ध काव्याची उकल करून देणारा कार्यक्रम दोहावली. संकलन लेखन निवेदन प्राध्यापिका सुनीता कुलकर्णी यांचं. श्रोते हो, मानवी मन इतके गुंतागुंतीचे आहे की त्याचा ठाव लागणे कर्म कठीणच. मन म्हणजे जणू पारा. त्याची चंचलता, त्याचे मोठेपण, त्याचे लालचीपण, त्याची क्षुद्रता यामुळे त्याच्याबद्दल आपण काही निश्चित सांगू शकत नाही. पण हे मनच तर आपल्या सर्व इंद्रियांना नियंत्रित करते. या मनामुळेच तर आपण या जगाचा चांगला वाईट अनुभव घेऊ शकतो. कबीरांनीही या मनाचे वर्णन करताना विविध उपमांचा वापर आपल्या दोह्यात केला आहे. मनाचे जे जीवावर नियंत्रण आहे त्याविषयी बोलताना कबीरांना मदारी आणि त्यांच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या माकडाची आठवण होते. ते म्हणतात, बाजीगर का बांदरा ऐसा जीव मन के साथ, नाच नाच दिखाय कर राखे अपने साथ. हे मन म्हणजे जणू सिंहच. जसं सिंह आपल्या वनात इकडे तिकडे निश्चिंतपणे भटकतो तसे हे मन या शरीरात भटकते. म्हणून कबीर म्हणतात, सिंह अकेला बन रहे पलक पलक करे दौर, जैसा बन है आपना तैसा बन है और. या चंचल मनाला अजिबात धीर नसतो. त्याला वाटेल तेव्हा त्याला एखादी गोष्ट हवी असते. परंतु या जगात सर्व गोष्टी या कालबद्ध, नियमबद्ध आहेत. जी गोष्ट ज्या वेळेला घडायची त्याच वेळेला घडणार. तेव्हा चंचल मनाला आवर घालताना कबीर म्हणतात, धीरे धीरे रे मना धीरे सब कुछ होय, माली सिंचे सौघडा ऋतू आये फल होय. माणसाचे मनच कधी कधी त्याचे वैरी होते. अहंकारामुळे आणि क्रोधामुळे या मनाचा संयम संपतो. ते विवेक गमावून बसते आणि मग अशा अहंकारी आणि क्रोधी माणसाला दुसरा कोणी शत्रू लागतच नाही. परंतु हेच मन जर शांत असेल, निरहंकारी असेल तर त्याला या जगात कोणी शत्रू राहत नाही. हे सांगताना कबीर म्हणतात, जग में बैरी कोई नहीं, जो मन शीतल होय, यह आपा तो डाल दे, दया करे सब कोय. मन खूप सामर्थ्यशालीही आहे. या मनावर जर मानवाने विजय मिळवला तर हेच मन मानवाला नराचा नारायण करू शकते. या संयमी बलवान मनामुळे माणूस योगी होऊ शकतो. पण तेच मनाचा संयम ढळला तर माणूस कुकर्म करून अधोगतीला जाऊ शकतो. म्हणूनच कबीर म्हणतात, मन गोरख मन गोविंद मन ही अवघड सोय, जो मन राखै जतन करी आपै करता होय. या मनाच्या विविध स्वरूपांचे वर्णन कबीरांनी पुढील दोह्यामध्ये समर्पकरित्या केले आहे. ते म्हणतात, मन दाता मन लालची, मन राजा मन रंक, जो यह मन गुरु सो मिले, तो गुरु मिले निशंक. मानवी मनाचे हे सामर्थ्य ओळखून माणसाने या मनावर विवेकाने ताबा मिळवला तर अशा संयमी पुरुषाचे सारे जग शिष्यत्व पत्करते. म्हणून या मनावर ताबा ठेवा, त्यालाच ज्ञान ध्यानाचा उपदेश करा. असा उपदेश करताना कबीर म्हणतात, मन ही को परमोधिये, मन ही को उपदेश, जो यह मन को बसी करई, शीश होय सब देश.